पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सैन्य दलांना मोकळीक देण्यात आली. आता मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. सैन्याने वेळ आणि टार्गेट ठरवावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. कधी कारवाई करायची हे सैन्यानं ठरवावं अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा नरेंद्र मोदी यांनी केलंय. भारतीय सैन्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. सैन्याला पूर्ण सूट देण्यात आली असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. तर दहशतवाद्यांचा खात्मा करणार ऑपरेशनचा निर्णय सैन्याने घ्यावा असे अधिकार सुद्धा आता नरेंद्र मोदी यांनी सैन्याला दिलेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत दहशतवादाविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या आता तयारीत आहे. दृष्ट्या आपल्या आर्म्ड फोर्सेसला दिलेला विश्वास, त्यांना दिलेला फ्री हँड आणि त्या अनुषंगानं मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी काय कालावधी लागणार आणि कशा प्रकारे करावं लागणार याची छूट आपण आर्म्ड फोर्सेसला दिलेली आहे. तर राजकीय दृष्ट्या नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व किती खमक आहे आणि जर गरज पडली तर आरपारची लढाई सुद्धा लढण्याची आमची तयारी आहे अशा प्रकारचा संदेशच जणू या मीटिंगच्या नंतर ज्या बातम्या आपल्या समोर आलेल्या आहेत, ज्या प्रकारची विधानं आपल्या समोर आलेली आहेत त्यावरून आपल्याला स्पष्टपणे काढता येऊ शकतो. सैन्याला मोकळीक पुढे काय होणार याची पाहूयात माहिती. पंतप्रधान मोदींकडून सैन्य दलांना मोकळीक, मोठी कारवाई होणार. उच्चस्तरीय बैठकीनंतर मोठ्या कारवाईचे संकेत आता देण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत दहशतवादाविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या आता तयारीत आहे. आधी उच्चस्तरीय बैठक, त्यानंतर गृहमंत्री अमित शहा हे पंतप्रधानांच्या भेटीला. राजधानी दिल्लीतून सीमा पार धडकी भडवणाऱ्या घडामोडी आता समोर येतील. पाकिस्तान विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऍक्शन मोडवर आले. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. सिंधु जल करार रोकना, हाई कमीशन के 5 अधिकारी को हटाना, या जो पाकिस्तानी है उन्होंने देश छोड़कर चले जाना, ये वीजा रद्द करना, ये सब जो कार्रवाई है ये पहली बार हुई है. इससे पहले कभी नहीं हुई. आतंकवादियों का घर बम से उड़ाना, बुलडोजर से उड़ाना, ये पहली बार हुआ है. और इससे साफ जाहिर है कि ये देश पर हमला हुआ है, ये भारत के प्रधानमंत्री जी ने पूरी तरह गंभीरता से लिया हुआ है.